नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 11 ऑगस्ट 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. कोविड-19च्या बाबतीमध्ये एका दिवसात प्रथमच मृतांची संख्या जी आहे ती हजारापेक्षा जास्त झालेली आहे. देशातली रुग्णांची संख्या जी आहे कोविड-19ची 22 लाखांच्या वर आहे. आपण काल बघितलं होतं की एकंदर दिवसाला सर्वात जास्त केसेस सापडणारा देश जो आहे तो आता भारत आहे. त्याच्यानंतर US नंबर लागतो आणि एकंदर सगळ्या याच्यामध्ये आपण 3 नंबरला आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये 24 तासामध्ये कालचा जर विचार केला तर 62,000 रुग्ण आणि त्यातल्या त्यात 1,007 लोकांचा मृत्यू. तर हे 24 तासात प्रथमच घडतं आहे 1,007. आणि त्याच्यामुळे आपण येत्या काळातसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. बऱ्यापैकी गोष्टी फ्लेक्झिबल झालेल्या आहेत, बट स्टील ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की आपण काळजी घेतली पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये परीक्षा घ्यायच्या किंवा नाही हा जो वाद आहे तो बऱ्याच दिवसांपासून चालू आहे आणि UGCने तिच्यात एक युक्तिवाद केलेला आहे. UGCने हे स्पष्ट केलेलं आहे की पदवी देण्याचा अधिकार जो आहे तो फक्त UGCला आहे, विद्यापीठ अनुदान आयोगाला आहे. आणि मग ज्या वेळेस पदवी द्यायची नाही द्यायची ते UGC ठरवतं, तर त्यावेळेस परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्यांना असू शकत नाही. तर UGCचा हा युक्तिवाद आहे. याच्यावर आता 14 ऑगस्टला सुनावणी आहे. पण एक गोष्ट आहे की UGC जे आहे ते कधी नव्हे ते खूप चर्चेत आलेलं आहे. UGCची स्थापना कधी झाली होती, UGCचं बोधवाक्य काय ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. ही गोष्ट आपण बऱ्याचदा करतो. UGCची स्थापना का झाली होती, तर भारताचं तर एकंदर शैक्षणिक तुम्ही बघितलं प्राचीन मध्ययुगीन काळामध्ये, तर आपल्या इथली जी विद्यापीठं होती, जसं फॉर एक्झाम्पल नालंदा विद्यापीठ आहे बघा, तर ह्या विद्यापीठांनी अख्ख्या जगाला भुरळ घातली होती. म्हणजे आज जे लोक US जातात विद्यापीठांमध्ये शिकायला, एक काळ असा होता की आपल्या विद्यापीठांमध्ये जगभरातून लोक यायची आणि तेच वैभव आपल्या विद्यापीठांना परत प्राप्त करून द्यावं, आणि हा बेसिक उद्देश या UGCचा होता. ना तो कधी फुलफिल झालेला नाही. पण ठीक आहे, UGCचा हा युक्तिवाद आहे. बेसिक UGC आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आपण बऱ्याचदा ते हे केलेलं आहे ना. त्याच्यानंतर आता हे जे प्लेन क्रॅश झालं आहे त्याच्या संबंधी एक गोष्ट लक्षात ठेवा. एक कन्सेप्ट असते ब्लॅक बॉक्स. ओके, तर ब्लॅक बॉक्स जो असतो तर तो एवढं लक्षात ठेवा की एरोप्लेन संबंधीचा असतो. एखाद्या विमानाला अपघात वगैरे ज्या वेळेस होतो तर ॲक्च्युली काय झालं होतं हे तुम्हाला ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळू शकते है ना. म्हणून एखाद्या विमानाचा अपघात झाल्यानंतर ब्लॅक बॉक्स शोधला जातो आणि तिच्यातून बऱ्यापैकी गोष्टी म्हणजे काय कन्व्हर्सेशन आणि त्या सगळ्या गोष्टी की काय झालं होतं काय असेल तर ते त्याच्यातून चान्स असतात. सो ही एक गोष्ट जस्ट लक्षात ठेवा, ब्लॅक बॉक्स हे या विमानांशी संबंधित असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे विमान अपघातग्रस्त कोझिकोडेमध्ये झालेलं आहे तर या विमानाचं नाव लक्षात ठेवा, एअर इंडिया एक्सप्रेस 1344. ओके, तर ह्या विमानाचं जे नाव आहे एअर इंडिया एक्सप्रेस 1344. फ्लाईटचे जसे नावं असतात, आपल्या बसचं नाव असतं त्या टाईपमध्ये जस्ट एक चुकून कुठं जर विचारलं गेलं एखाद्या टिपिकल परीक्षेत तर तेवढं 1344 लक्षात ठेवा. मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशननी जे सांगितलेलं आहे की लँडिंग करत असताना कुठलंही डेंजरचं किंवा संकटाचं इंडिकेशन दिलं गेलं नव्हतं पायलटतर्फे. ATC काय असतं बघा, ATC म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलर. ओके, जसं आपलं ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे तसं यांचं एअर ट्रॅफिक कंट्रोलर, त्याला ATC म्हटलं जातं. तर ती एक बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता असे वेगवेगळे सर्वे येत राहतील बघा. हा एक सर्वे आहे की ज्याच्यात म्हटलेलं आहे 78% ग्रामीण लोक जी आहेत तर त्यांचं काम थांबलेलं आहे लॉकडाऊनमुळे. एक तर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मायग्रेट ही लोक होतात, सो मायग्रेशन आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे की ह्या सर्व हिच्यामध्ये बरीचशी लोक घरी परतलेली आहेत आणि लॉकडाऊनमध्ये सगळ्या गोष्टी थांबल्यामुळे फक्त जे काही आहेत एक 20% 22% जे आहे त्यांनी की ती लोक जी आहेत तर ती आयदर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीममध्ये वगैरे काम करतायत, मनरेगा जे काही आहे. तर ही एक साईट होती गाव कनेक्शन इनसाईट आणि लोकनीती सेंटर, तर यांनी हा सर्वे केलेला आहे. एकंदरीतच अशा ज्या गोष्टी असतात तर ह्या तुम्ही कुठं वापरू शकता, ह्या तुम्ही एसेला वापरू शकता बघा. बऱ्याचदा लोक विचारतात की एक्झाम्पल्स, केस स्टडी काय असतं, तर त्या अशा गोष्टी असतात की त्या तुम्ही वापरल्या पाहिजेत. ऑब्वियसली विथ रेफरन्स वापरल्या तर ते तुम्हाला हेल्पफुल होतं. पण एक आहे की आपली एकंदर जी इकॉनॉमी आहे त्या इकॉनॉमीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर आता अनएम्प्लॉयमेंट समोर दिसतं आहे. तर याच्यासाठी आपल्याला काम करणं फार गरजेचं आहे.
अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी. आणि मग याच्याकरता सिम्पल एक असतं की गव्हर्नमेंटनी तिच्यामध्ये काहीतरी स्टिम्युलस देणं अपेक्षित असतं, सो दॅट ही अनएम्प्लॉयमेंट म्हणजे जास्तीची लिक्विडिटी गव्हर्नमेंटनी इकॉनॉमीमध्ये टाकली की त्याच्यातून काही गोष्टी रन होतील आणि अनएम्प्लॉयमेंट किंवा मग बाकीच्या गोष्टींना पण थोडासा आळा बसू शकतो. बघूया ते त्या काळामध्ये. आणि हे सगळं जे काही आहे वेगवेगळे निधी आणि आपण बघत असतो तर त्याचाच परिपाक तो आहे. लॉकडाऊनमध्ये जे आहे की ही जी PMJAY स्कीम आहे बघा, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, ही आपण सेपरेटली याच्यावर सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे की हॉस्पिटल ॲडमिशन जे आहेत की इन केस ऑफ डिलिव्हरी असेल, कॅन्सर असेल, तर डिक्लाईन झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर. आणि क्लेम्स पण जे आहेत की तुम्हाला जे काही बिल गव्हर्नमेंट पे करतं ना 50%पेक्षा कमी झालेत. असं का झालं? याचं रिझन असं आहे की एकंदरच जे काही हॉस्पिटल्स आहेत तर त्याचा जो सगळा लोड आहे त्यासाठी खूप गोष्टी आहेत की कोविड-19 जे आहे तर सगळं जे काही यंत्रणा आहे ती कोविड-19कडं पळाली आणि बाकीचे जे डिसीज आहे अदर दॅन कोविड-19 तर त्याच्यासाठी फार कमी लोक उरलेली आहेत. हा इश्यू फक्त PMJYच्या बाबतीत नाही, तर हा इश्यू ट्रायबल लोक जे आहेत त्यांच्या बाबतीत पण घडलेला आहे. कारण आदिवासी किंवा मग पेरिफेरलीच्यामध्ये जे आउटस्कटला राहणारी लोकं आहेत त्यांच्यापर्यंत मेडिकल फॅसिलिटी पोहोचत नाही. आणि सर्वात जास्त मोठा प्रॉब्लेम जो आहे तो डिलिव्हरी संबंधीचा आहे, प्रेग्नंट महिलांचा आहे. तर ती न्यूज आपण मागे कव्हर केली होती. आता इथं सिम्पल आहे की एकतर कोविड-19 सोडून बाकीच्या नॉन कोविड केसेससाठी खूप कमी रिसोर्सेस आजच्या डेटमध्ये आहेत आणि पब्लिक हॉस्पिटल्समध्ये बेडही नाहीत. प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहे ना ॲडमिट करताना विचार करतात किंवा तिथेही कुठंतरी नफेखोरी, प्रॉफिटरिंग होते. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत आणि ज्याच्यामुळे असं होतं आहे. मग आता एकंदरच ह्या बेसिक ज्यावेळेस स्कीम्स न्यूजमध्ये येतात तर त्या स्कीम्स बघणं आपण बघितलं पाहिजे की ती कुठल्या मंत्रालयाची, त्याचा उद्देश काय आहे आणि त्या सगळ्या गोष्टी. तर ती एक बाब लक्षात घ्या ना, म्हणजे स्कीम्स तुम्ही नीट करून ठेवल्या पाहिजे. आता ही एक फार महत्त्वाची न्यूज आहे. ही तुम्हाला एसएसाठी एक केस स्टडी म्हणून किंवा त्याच्या संबंधी प्रश्न येऊ शकतो. UPSCमध्ये याच्यावर GSवर प्रश्न येऊ शकतो है ना, GSमध्ये की हॉस्पिटल्स अफायर, हॉस्पिटलमध्ये आग लागणं, अशा काही घटना घडलेल्या आहेत मध्यंतरीच्या काळात की हेल्थ केअर सेंटर्स जे आहेत ते लॅक फायर सेफ्टी. म्हणजे फायर सेफ्टी जे आहे की जर अग्निसुरक्षेसाठी ज्या काही तरतुदी केल्या पाहिजेत त्या केल्या जात नाही. तुम्ही बघितलं असेल की आपल्या NCERTमध्ये ते लाल सिलेंडर असतं, त्याच्यात काय असतं सांगा बरं की जर आग लागली तर तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. मग असं एक आहे, हे सिम्पल झालं, हे लोकलाइज. पण खूप मोठ्या प्रमाणावरची आग असली तर मग त्याला अलार्म सिस्टीम असणं किंवा स्मोक जरी आला तर वरतून शावर होणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या असल्या पाहिजेत. आता याच्यामध्ये जे झालेलं आहे की विजयवाडामध्ये जी केस झालेली आहे की एक हॉटेल होतं आणि त्याला कोविड-19चं हॉस्पिटल बनवलं होतं, तिथं आग लागली. त्याच्यानंतर दुसरं आहे की अहमदाबादमध्ये पण ICUमध्ये असा प्रकार घडलेला आहे. आंध्र प्रदेशमध्ये 11 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि हे प्रायव्हेट हॉस्पिटलनी हॉस्पिटल बनवलेलं होतं. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक बेसिक गोष्ट आहे की ती जी बिल्डिंग आहे तर त्या बिल्डिंगमध्ये खूप प्रॉपरली गोष्टी नाही आहेत, फायर सेफ्टी नाही आहे. किंवा दुसरं महत्त्वाचं जे आहे की अहमदाबाद जे आहे गुजरातच्या बाबतीमध्ये तर तिथेही इश्यू झालेला आहे आणि ICU जे होतं तर त्या ICUमध्ये आग लागलेली आहे. 9 लोकांचा तिथेही मृत्यू झालेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर हे आपल्यासाठी नक्कीच खूप काही चांगली बाब नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब की मग ह्या सगळ्या ह्याच्यात एक फेमस काय आहे ना की सुप्रीम कोर्टाने उपहार सिनेमा फायर ट्रॅजेडी जी होती दिल्लीमधली, तर हे तुम्हाला केस स्टडी म्हणून अशा गोष्टी वापरता येतात बघा. तर हे महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय केलेलं होतं की ज्या काही ऑथॉरिटीज होत्या मग याच्यामध्ये इन्क्लुडिंग होम मिनिस्ट्री की ज्यांनी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी जी होती तिचं पालन केलं नव्हतं, तर ही उपहार सिनेमाची जी काही ट्रॅजेडी आहे तर ती तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. अशा केसेस तुमच्याकडं पाहिजे. उपहार सिनेमा ट्रॅजेडी म्हणजे फायर ट्रॅजेडी होती, आग लागली होती तिथं आणि सुप्रीम कोर्टाने पार होम मिनिस्ट्रीला याच्यात प्रश्न विचारलेले आहेत. होम मिनिस्ट्रीला पण त्याच्यामध्ये त्यांनी स्ट्रिक्टली गोष्टी हे केल्या होत्या. आणि दुसरी महत्त्वाची बाब जी आहे, मग आता ह्या सगळ्या याच्यात काय असतं की जे काही नॅशनल बिल्डिंग कोड आहे, आपला नॅशनल बिल्डिंग कोड आहे, तिच्यामध्ये ॲडिशनल फायर सेफ्टी प्रोव्हिजन्स जे काय असतात हॉस्पिटल करता ऑन द बेसिस फॉर हॉस्पिटल ॲक्रिडेशन सिस्टीम. आता याच्यामध्ये पण एक महत्त्वाची गोष्ट आहे,
आता ही केस हॉस्पिटलची आहे, पण उद्या हॉटेल्समध्ये आग लागू शकते. म्हणजे ती जी आंध्र प्रदेशची केस आहे ती हॉटेल टर्न इंटू हॉस्पिटल होतं, म्हणजे ती हॉटेलच होती. म्हणजे जे काही कमर्शियल व्यवसाय जिथं चालतात त्या कमर्शियल ठिकाणी ज्या मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत अशा ठिकाणी हे खूप प्रॉपर पाहिजेच. हे फक्त हॉस्पिटलसाठी नाही आहे. आणि ज्या काही सोसायटीज असतात बघा, लोक जिथं राहतात, मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत मोठ्या मोठ्या शहरांमधल्या, तिथेही या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं असतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की हे मॅन्डेटरी केलं पाहिजे सर्व स्टेटला, की तुम्हाला ॲडिशनल फायर सेफ्टी लावावंच लागेल. तर हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर लोकल लेवलला फायर फायटिंग एड्स अवेलेबल आहेत की नाही, हा ना, तर ते पण महत्त्वाचं आहे, ते बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर की लाईफ इन्शुरन्स दिला गेला पाहिजे पेशंटला, पेशंटचा विमा पाहिजे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जर असं काही होतं आहे त्यांना इंजुरी होते तर त्यांचा विमा काढला गेला पाहिजे, त्यांनाही ती गोष्ट म्हणजे त्याचं काहीतरी बेनिफिट नंतर त्यांच्या फॅमिलीला कंपन्सेशन मिळालं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की बिल्डिंग डिझाईन जे काय आहे तिच्यात कुठलाही इश्यू राहता कामा नये. ICU संबंधी तुम्ही फार स्ट्रिक्ट रूल केले पाहिजेत. या सगळ्या बेसिक गोष्टी आहे. म्हणजे हे सगळे एक मुद्दे जर तुम्ही घेतले तर तुमचं GHचं उत्तर एकदम प्रॉपर तयार होतं. तर या संबंधीचं फायर जर असेल तर इन दॅट केस तर हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये सिव्हिल सोसायटीचा पण महत्त्वाचा रोल येतो, गव्हर्नमेंटवर प्रेशर क्रिएट करणं किंवा त्या याच्यातून गोष्टी करून घेणं. पण एकंदरच आहे रेल्वेमध्ये लागणारी जी काही फायर आहे बघा, फायर इन केस ऑफ रेल्वे, त्याच्यावर पण UPSC प्रश्न विचारते. आणि एकंदरीतच तुम्हाला जर पायाभूत सुविधांसंबंधी प्रश्न असेल तर तुम्ही MPSC SA पण ह्या गोष्टी इन्क्लूड करू शकता. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा होता. चेरापुंजी देशातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण झालेलं आहे 2020 मध्ये. 2018-2019 सलग 2 वर्ष महाबळेश्वरनी चेरापुंजीला मागे टाकलं होतं. आता हे चालू असतं. किंवा इथं अजून एक दुसरं ठिकाण आहे बघा, मॉसिमराम नावाचं ठिकाण आहे. म्हणजे तुम्हाला नवीन NCERT ते आपलं जॉग्रफी NCERT तुम्ही वाचाल की मॉसिमराम. आता तिच्या पण कसं होतं की क्वालिटी वाईज म्हणजे सर्वात जास्त मॉसिमराम आणि क्वांटिटी सर्व तुम्ही ॲव्हरेज काढला चेरापुंजी तर हे बदलत राहतं. 2018-19 महाबळेश्वर होतं. 2020 जवळपास 7,371 मिलीमीटर पावसासह चेरापुंजी परत देशातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण बनलेलं आहे. आता हिच्यामध्ये पण तिथं काय प्रॉब्लेम्स असतात, ज्या ठिकाणी खूप पाऊस पडतो तर ऑब्वियसली डिन्युडेशन आहे, जमीन ती माती असते ती वाहून जाते, है ना, लिचिंग मोठ्या प्रमाणावर होतं. तर हे पण तिथल्या प्रॉपर जमिनी संबंधीचे इश्यू आहेत, तेही आपल्याला माहीत पाहिजे. किंवा एखाद्या ठिकाणी म्हणजे खूप चांगला पाऊस पडतोय तर त्याचा खूप फायदा आहे असंही नाही, त्याचे तोटेही असतात, मग ते करून ठेवायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, प्रणव मुखर्जी जे आहेत आपले माजी पण राष्ट्रपती, त्यांना करोनाचा संसर्ग झालेला आहे. ओके. देशातले 3 लाख हेक्टर ऊस क्षेत्र जे आहे ते अन्य पिकांकडे वळवावं असं नीती आयोग म्हणतोय बघा. आता नीती आयोगाचं पण बेसिक तुम्हाला माहीत पाहिजे. नीतीचा फुल फॉर्म तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. हा साधा सरळ प्रश्न UPSC प्रिलिम्सला एकदा विचारला गेला होता. आणि नंतर हीच गोष्ट तुम्हाला MPSCनी सरळ विचारायला सुरुवात केली की एखादा तुम्हाला फुल फॉर्म द्यायचा, म्हणजे शॉर्ट फॉर्म द्यायचा आणि त्याचा फुल फॉर्म विचारायचा. कंबाईनच्या परीक्षेत पण मी असे प्रश्न ॲनालिसिसमध्ये घेतले होते. म्हणून काय असतं ना की तुम्ही UPSCचे पेपर बघितले पाहिजे. त्याचं रिझन हेच आहे की तिथले प्रश्न आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसतात. आता 3 लाख हेक्टर ऊस क्षेत्र जे आहे ते दुसऱ्या पिकांकडे वळवायचं असं नीती आयोग म्हटलं. त्याचं रिझन काय की एक तर अतिरिक्त साखर आणि अतिरिक्त ऊस शेती, हे 2 प्रश्न आपल्यासमोर आहे, है ना. आपल्याकडे 250 टन ते जे काय होतं आपण बघितलं होतं की पडून आहे, मागच्या वर्षाचं 150, है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि आताचं 250, असं जवळपास 400च्या वर ते आहे की ते त्याचं आता काय करायचं साखरेचा, हा मेजर मुद्दा आहे. आणि याच्याकरता देशातली जवळपास 3 लाख हेक्टर शेती जी आहे ती अन्य पिकाकडे वळवायची, ऊस सोडून तुम्ही दुसरं पीक घ्या अशी शिफारस केलेली आहे. आणि याच्यासाठी शेतकऱ्याला काहीतरी तुम्हाला द्यावं लागणार आहे, प्रोत्साहन द्यावं लागणार आहे. शेतकरी सरळ ऊसावरून शिफ्ट होणार नाही, म्हणून 6,000 रुपयांचं अनुदान 3 वर्षासाठी द्यावा असं नीती आयोगाने म्हटलेलं आहे. की आता एखादा शेतकरी आहे आणि तो म्हटला की ठीक आहे बाबा, गव्हर्नमेंट म्हणतंय नीती आयोग की ऊसाच्या ऐवजी दुसरं काहीतरी लावायचा, कापूस लावायचा, तर मग दर हेक्टरी 6,000 रुपये 3 वर्षासाठी द्यावे. आता ही शिफारस आहे, बघू येत्या काळामध्ये. ऑब्वियसली याला विरोध सुरू झाला आहे. आता पाणी निर्यात किंवा वॉटर एक्सपोर्ट ही एक कन्सेप्ट आहे बघा, वॉटर एक्सपोर्ट. आता हे वॉटर एक्सपोर्ट काय असतं
की जास्त पाणी वापरणारं पीक त्याची लागवड करायची आणि नंतर त्याचंच उत्पादनाची निर्यात करायची. म्हणजे काय, तुम्ही वॉटर एक्सपोर्ट करता. म्हणजे आता जसं ऊस आहे त्याला मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर पाणी शोषतंय ती साखर, आणि मग तुम्ही ती एक्सपोर्ट करताय. म्हणजे काय, एक प्रकारे इनडायरेक्टली तुम्ही काय करताय, वॉटर एक्सपोर्ट करताय. तर वॉटर एक्सपोर्ट कमी झालं पाहिजे असाही एक मुद्दा आहे. ही कन्सेप्ट मी खूप आधी सांगितली होती, इकॉनॉमिक सर्वेमध्ये हे आलं होतं. माथेरानची न्यूज आपण कालच बघितली होती. तर माथेरानमध्ये फुलपाखरांच्या 140 नव्या प्रजाती सापडलेल्या आहेत आणि 125 वर्षानंतरचं संशोधन आहे हे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि सोमय्या विद्याविहार विद्यापीठ. आपण बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे डिटेल्स काल बघितले होते. 1894 ओके, 1894 जे ए बेंथम नावाची व्यक्ती होती. त्यांनी माथेरानमध्ये 78 फुलपाखरांच्या प्रजातीची नोंद घेतली होती. तर हे महत्त्वाचं आहे ना. आता नियर अबाउट 125 वर्षानंतर हे सगळं आहे. आता हे दीव आणि दमन आहे बघा, दीव दमन आणि दादरा नगर हवेली 1961 हा ना, जवळपास 1960 वर्षापूर्वी यांना जे आहे ते पोर्तुगीजची जी सत्ता होती, पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. त्यांनी ती मग भारताला ते हस्तांतरित केलं आणि जवळपास 60 वर्ष याला पूर्ण होत आहेत. आणि मधल्या काळामध्ये नोव्हेंबरमध्ये बिलही आलं होतं की दमन दीव दादरा नगर हवेली हे एक करायचं. सो आता दादरा नगर हवेली दमन दीव असं केंद्रशासित प्रदेश आहे हा, युनियन टेरिटरीज. आणि त्याच्याकरता तुम्हाला युनियन टेरिटरीज वाचणं अपेक्षित आहे. युनियन टेरिटरीजवर आपलं ऑलरेडी एक सेशन आधी लेक्चर झालं होतं, तर ते तुम्ही नक्की बघा. आता ह्या सगळ्या ह्याच्यात मी ते परत एकदा पोस्ट करून देईल. आता युनियन टेरिटरीचा जर तुम्ही विचार केला तर बेसिक याची हिस्ट्री बघणं, युनियन टेरिटरीचं प्रशासन कोण चालवतं वगैरे वगैरे ते पॉलिटीतून बघणं अपेक्षित आहे. ओके, सो 60 वर्ष याला पूर्ण होत आहेत आणि त्याच्या संबंधीची न्यूज होती. तर दादरा नगर हवेली दीव दमन 60 वर्ष पूर्ण. आणि या सगळ्या याच्यामध्ये एक जे आहे की दादरा नगर हवेली हा जो प्रदेश होता तो पोर्तुगीजांच्या ताब्यात 185 वर्ष होता जवळपास. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की दीव दमन आता हे एक केंद्रशासित प्रदेश आहेत, 2 वेगवेगळे होते आधी, तर ते पण एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, शहा फैजल जे आहेत त्यांनी राजकारणाचा त्याग केलेला आहे. आता शहा फैजल कोण आहेत? 2009चे सनदी सेवेतले टॉपर होते UPSCचे, म्हणजे ऑल इंडिया रँक 1. ओके, जम्मू काश्मीरमधले आहेत. आणि शहा फैजल जे आहेत त्यांनी सनदी सेवेचा राजीनामा दिला आणि एक राजकीय पक्ष स्थापन केला 2019मध्ये. आणि जम्मू अँड काश्मीर पीपल्स मूवमेंट असं JKPM हा त्यांचा राजकीय पक्ष आहे. आणि त्यांनी जो संधी सेवेचा राजीनामा दिला होता तो 19 महिन्यानंतर सुद्धा शासनाने मंजूर केलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे ते पुन्हा सेवेत रुजू होऊ शकतात. सो त्यांच्याकडे हा एक ऑप्शन आहे की बॅक टू IAS. ओके, तर ही एक महत्त्वाची बाब आहे. आणि समाज माध्यमांवर म्हणजे ट्विटरवर त्यांनी एक कमेंट केली होती, एक पोस्ट टाकली होती, ज्याच्यामुळे त्यांच्यावर म्हणजे ती अबाउट JNK होती तिथली स्थिती आणि ते, आणि मग त्यांच्यावर चौकशी समिती बसवण्यात आली होती. मग त्यांनी राजीनामा दिला होता, तर तोही तपास अजून प्रलंबित आहे. त्याच्यानंतर व्यक्तिनिधनमध्ये सादिका देहलवी वय वर्ष 63. शमा हे नियतकालिक जे होतं, तर तो समूह जो आहे शमा नियतकालिक समूह, तिच्यातलं महिलांसाठीचं बानो नावाचं मॅगझिन त्या काही वर्ष संपादित करत होत्या, है ना. जसं मिळून साऱ्या जणी आपण बघितलं होतं. सांगा बरं कोण मिळून साऱ्या जणींसंबंधी कोणाचा रेफरन्स आपण बघितला होता? 1995मध्ये दूरचित्रवाणीवरील अम्मा अँड फॅमिली या मालिकेचं लेखनसुद्धा झालं होतं त्यांच्याद्वारे. त्यांनी लिहिलेली पुस्तकं जी आहे ती सुफिझम संबंधीचे बघा. अँशियंट मिडिओलमध्ये भक्ती आणि सुफी परंपरा आहे ना. तर बघूयात जर शक्य झालं तर मी सुफी परंपरा आणि भक्ती परंपरा करूयात आपण. तिच्यावर प्रश्न विचारले जातात. यांनी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. सुफिझम दी हार्ट ऑफ इस्लाम, दी सुफी कोर्टयार्ड दरगाज ऑफ दिल्ली. ओके, तर सुफिझम त्याच्यावर 2 पुस्तकं. खुशवंत सिंह जे होते त्यांनी नॉट अ नाईस मेन टू नो हे पुस्तक यांना अर्पण केलं होतं, सादी यांना. आणि त्यांचं मेन अँड वुमेन इन माय लाईफ त्या पुस्तकातलं एक प्रकरण सादियांवर सुद्धा होतं. सो सादिया महत्त्वाच्या आहेत, ते करून ठेवा. आणि एक महत्त्वाची सूचना आहे की अमित डहाणे सरांच्या जॉग्रफीच्या नोट्स आहेत बघा, तर त्या नोट्स मी आज टेलिग्रामवर शेअर करतो, तर तुम्हाला त्या डाउनलोड करून तुम्हाला नक्की फायदा होईल त्याचा. जगाच्या संरक्षण उत्पादन बाजारपेठेतले ग्राहक जर तुम्ही बघितले 2015 पासून, तर प्रथम क्रमांकावर सौदी अरेबिया आहे, दुसऱ्या क्रमांकावर आपण आहोत. आणि ही काही खूप चांगली बाब नाही आहे. आपण आयातीवर मोठ्या प्रमाणावर आहोत. म्हणजे तुम्हाला जर वेगवेगळे सर्वे बघितले तर 60% जे काही आहे तर ते सगळं आयातीवरच चालू आहे संरक्षणाचं. तर ही बाब चांगली नाही आहे. आपण इतकं ना दुसऱ्यावर अवलंबून राहणं चांगली बाब नाही आहे. आणि त्याच्यामुळे जो निर्णय घेतलेला आहे गव्हर्नमेंटनी तो खूप चांगला आहे, स्वागतार्ह आहे. ओके, 0 अकॅडमिक इयर काय असतं? ना शिकवणं
किंवा ना परीक्षा असणारं वर्ष. तर 2020 हे झिरो अकॅडमिक इयर नसणार अशा पद्धतीचं वक्तव्य मी मिनिस्ट्रीतून ते क्लिअर झालं. कारण बऱ्याच लोक किंवा झिरो अकॅडमिक इयर डिक्लेअर करा वगैरे वगैरे, तर असं नसणार आहे. ना शिकवणं किंवा ना परीक्षा असणारं वर्ष हे नसणार आहे. त्याच्यानंतर कोळशाचे दुष्परिणाम आलेले आहेत बघा. आता कोळशावर फोकस केला आहे कुतूहलनी. आता कोळशाचे दुष्परिणाम तुम्हाला लोकांना फार चांगले माहीत आहे की फॉर एक्झाम्पल मिथेन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, तर याच्यातून मोठ्या प्रमाणावर जे काय आहे ग्रीन हाऊस गॅस येतं. आणि या सगळ्या याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड हे सगळं जे आहे ते कोळशातून तुम्हाला मिळतं. आणि याचा इम्पॅक्ट जो आहे एकंदरच पर्यावरणावर तो तुम्हाला माहीत आहे. खालचे प्रश्न बघा. भारतात एकूण 5 टेबल टॉप रनवे आहेत, बरोबर. महाराष्ट्रात एक टेबल टॉप रनवे आहेत. नक्कीच नाही, महाराष्ट्राचा काही संबंध नाही टेबल टॉपमध्ये. फक्त मनावदर हे ठिकाण कुठं आहे? गुजरातमध्ये आहे, जुनागडच्याच बाजूला आहे. मी तुम्हाला मॅप दाखवला होता. 7 ऑगस्ट रोजी दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा होतो, बरोबर. राष्ट्रीय हातमाग दिवस 2015 पासून साजरा होतो, हेही बरोबर आहे, दोन्ही बिनचूक आहेत. लडाखमधील चांगथंगी बकरीपासून पश्मिना लोकर मिळते. चांगथंगी बकऱ्यांचे पालन शॉम्पेन जमात करते. तर शॉम्पेन जमात कुठं असते? अंदमान निकोबारमध्ये असते. त्याच्यामुळे याचा इथं काही संबंध नाही. ही जी जमात आहे ती चांगपास जमात आहे बघा, आपण ते बघितलं होतं. ही जमात कुठली आहे? चांगपास जमात आहे. सो फक्त पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. सर्वात प्रथम स्थापन झालेली जलसंवर्धन आणि व्यवस्थापनाची पार्लमेंटरी फोरम जी आहे ती कधी स्थापन झाली होती? 2005 मध्ये. आजचे प्रश्न घ्या. आजचा पहिला प्रश्न आपण जे डिस्कस केलं त्यासंबंधी आहे की नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया विथ ॲडिशनल फायर सेफ्टी प्रोव्हिजन्स फॉर हॉस्पिटल शुड बी मेड मॅन्डेटरी अँड इन्फोर्स इन ऑल स्टेट्स. कमेंट. ओके, तर तुम्ही स्पॉटलाईट रायटिंग फोरमवर हे लिहून टाकणं अपेक्षित आहे. MPSC एसे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नवा युगाची नांदी. MPSC 400 शब्दांसाठीचा हा एसे आहे. प्रश्न घ्या. हिरोशिमावर 2 स्टेटमेंट आहेत बघा. पहिल्या प्रश्नात हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बचे नाव लिटिल बॉय होते. नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बचे नाव लिटिल गर्ल होते. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. प्रश्न क्रमांक 2. कृषीतील पायाभूत सुविधांसाठीच्या कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत किती रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? 100 कोटी, 1000 कोटी, 10,000 कोटी, 1,00,000 कोटी. भारतातील कोळशाची पहिली खाण राणीगंज, पश्चिम बंगाल येथे कधी सुरू झाली? प्रश्न क्रमांक 3. 1920, 1820, 1900, 1800. देशातील पहिली ई लोक अदालत कुठं आयोजित करण्यात आली? गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान. याच्याबरोबर तुम्ही मला हेही सांगणार आहात की भारतातली पहिली लोक अदालत कधी झाली, कुठं झाली होती, कधी झाली होती. 5वा प्रश्न. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीबद्दल योग्य विधान निवडा. मुख्यालयाचं नाव जे आहे, पहिलं स्टेटमेंट हॉर्नबिल हाऊस आहे. ब. भारत सरकारद्वारे 1883 मध्ये स्थापना झाली. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, यापैकी नाही. याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.